ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगड तालुक्यात नामनिर्देशन पत्राची छाननी पूर्ण। जिल्हा परिषदसाठी 45 पैकी 44 तर पंचायत समितीसाठी 122 पैकी 119 अर्ज पात्र। कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवारी 22 जानेवारी रोजी पार पडली। दिनांक 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची सखोल छाननी करण्यात आली। जिल्हा परिषद गटांबाबत पाहता अडकूर, मानगाव, कुदनूर व तुडये या 4 गटांमधून एकूण 45 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती। यापैकी एक नामनिर्देशन अपात्र ठरले असून 44 नामनिर्देशन पात्र ठरली आहेत। पात्र नामनिर्देशनांमधून एकूण 26 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। अडकूर सर्वसाधारण महिला गटात 18 पैकी 11, मानगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात 7 पैकी 4, कुदनूर गटात 14 पैकी 8 तर तुडये गटात 6 पैकी 3 उमेदवार पात्र ठरले आहेत। पंचायत समिती गणनिहाय नामनिर्देशनांची छाननी करताना गवसे, अडकूर, मानगाव, कोवाड, कुदनूर, तुर्कवाडी, तुडये व हेरे या गणांचा समावेश होता। या सर्व गणांमधून एकूण 122 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती। छाननी अंती 3 नामनिर्देशन पत्रे अपात्र ठरली असून 119 नामनिर्देशन पत्रे पात्र ठरली आहेत। त्यामधून एकूण 84 उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरली आहेत। गणनिहाय पाहता गवसे अनुसूचित जाती महिला गणात 6 पैकी 4, अडकूर सर्वसाधारण गणात 29 पैकी 22, मानगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग गणात 13 पैकी 9, कोवाड गणात 4 पैकी 3, कुदनूर सर्वसाधारण गणात 25 पैकी 17, तुर्कवाडी सर्वसाधारण गणात 18 पैकी 12, तुडये सर्वसाधारण महिला गणात 12 पैकी 6 तर हेरे सर्वसाधारण महिला गणात 15 पैकी 11 उमेदवार पात्र ठरले आहेत। नामनिर्देशन छाननीची प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पार पडली असून आता निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट झालं आहे। अर्ज माघारीनंतर चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची खरी लढत कोणाकोणात होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।